उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत। आपण थेट तिकडे जाऊया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट, भीम आर्मीचे सीताराम गंगावणेजी आणि इतर अनेक माझ्या सहकाऱ्यांनी त्या युतीला पाठिंबा दिलेला आहे। ते सर्वच उपस्थित मान्यवर जमलेले माझे या सर्व राजकीय पक्षाचे नेतेगण, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच इथं उपस्थित असणाऱ्या सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार देखील मानतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी आज दुपारी सगळं चिन्ह वाटप झालं आणि आम्ही ठरवलं होतं की 5 वाजता इथं पत्रकार परिषद घ्यायची आणि आपल्याशी सुसंवाद साधायचा। या निमित्तानं ही निवडणूक लढवण्याच्या बद्दलची आमची भूमिका ही आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचा माझा आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे। सुज्ञ आणि जाणकार पुणेकरांनी मागील जवळपास 9 वर्षामध्ये म्हणजे 2017 फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या आणि 17 पासून 22 पर्यंत इथं आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि भाजप इथं सत्तेमध्ये होता पुण्यामध्ये। आणि त्या 9 वर्षात सत्तेवर असताना जो काही कारभार झाला त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती पुणेकरांना समजली पाहिजे आणि त्याच्यामध्ये निष्क्रियता लक्षात आली, शिथिलता झाली। प्रशासकाच्या काळामध्ये देखील जे काही वाढलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्याचाही लोकाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावा, हाच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आज जो काही नागरी सुविधा, मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगेन की नेहमी मतदार भारत देशातला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाची सूत्र पंतप्रधान बनवत असताना मतदार वेगळा विचार करतात। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मतदार राज्याचा विचार करतात, ज्या राज्यात निवडणुका आहेत आणि त्या पद्धतीनं मतदान करतात। आणि नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं ज्या राजकीय पक्षांचे जे काही सत्ता होती त्यांनी केलेला कारभार, जे विरोधी पक्षामध्ये असतात ते पुन्हा तिथं येण्याच्या करता प्रयत्न, अशा प्रकारचं साधारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालू असतं। आता मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्ष ज्या राजकीय पक्षाकडे इथली सत्ता होती पुणे महानगरपालिकेची, तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर मी अनेक वर्ष 25 वर्ष तिथं कारभार केला। त्या शहराचा कसा चौफेर विकास झाला हे आपल्या बहुतेक पत्रकार मित्रांना माहिती आहे। तिथं काही कठोर भूमिका आम्हाला घ्यावी लागली, काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला। इथं देखील आमच्या ताब्यामध्ये काही काळ महानगरपालिका होती तेव्हाही आम्ही सुरुवात केली। मला आठवतंय त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि प्रशांत जगताप महापौर असताना ती मेट्रोच्या भूमिपूजन इथं झालं। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आलेले होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते। पण हा प्रकल्प मागे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। शहरांकरता दिले, आपल्या महाराष्ट्रातल्याही शहरांना जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे, आमची शहरं बदलायची आहेत। पण आपण किती निधी दिला आणि त्या ठिकाणी खर्च करणारे योग्य लोक नसले तर हा निधी कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल। आणि म्हणूनच महायुती आली आहे
आपल्याला हे सांगण्याकरता, ही विनंती करण्याकरता की अजून वेगवेगळे प्रकल्प जे आपण हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प पूर्ण पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने इचलकरंजीला त्या ठिकाणी दिला आणि 489 कोटी रुपये या प्रकल्पाकरता आपण त्या ठिकाणी 100% अनुदान आणि 100% अनुदान हे राज्य सरकारने याकरता दिलेलं आहे. मांजरेवाडी जॅकवेल पासून जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी नेणे 21 कोटी रुपयाचं काम, 6 स्टोरेज रिझर्वायर्स 32 कोटी रुपयाचं काम, बस डेपो असेल, सिमेंट रस्ते असतील, नाबो घोरपडे सभागृह असेल, रवींद्रनाथ टागोर वाचनालय असेल, मोठ्या तळ्यांचं पुनरुज्जीवन असेल, अशी अनेक कामं या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत. आणि आता पुढे अजून अनेक कामं ही आपण प्रस्तावित केली आहेत. खरं म्हणजे ही निवडणूक आमच्याकरता विकासाची निवडणूक आहे. आम्ही जी मतं मागतो ती केवळ आणि केवळ विकासावर मतं मागतो. जे केलंय आणि जे करणार आहोत याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी मतं मागण्याकरता आलो आहोत. कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की आपली शहरं ही चांगली झाली पाहिजेत. आपली शहरं देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी तयार करतात. त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते आणि म्हणून गावखेड्यातनं लोक शहरामध्ये येतात. आलेल्या गरिबांना, आलेल्या मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, चांगले रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अंडरग्राऊंड सिवरेज असेल, अशा सर्व प्रकारच्या सोयी या त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत. आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरांकरता योजना देखील दिल्या. जवळजवळ 70 वर्ष या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता कुठलाही पैसा दिला जात नव्हता. पण मोदीजींनी स्मार्ट सिटी, अमृत सिटी, स्वच्छ भारत शहरी, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि लाखो कोटी रुपये शहरांकरता दिले. आपल्या महाराष्ट्रातल्याही शहरांना जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे. आमची शहरं बदलायची आहेत. पण आपण किती निधी दिला आणि त्या ठिकाणी खर्च करणारे योग्य लोक नसले तर हा निधी कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल. म्हणून पुण्यामध्ये राहता तुम्हाला त्याबद्दल जाणवतं. एका बाजूतून दुसऱ्या बाजूला जायला किती वेळ त्या ठिकाणी लागतो, अशा प्रकारची साधारण ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती जर त्याच्यामध्ये साधारण 2017 नंतर गेले 9 वर्ष ह्या निवडणुका झाल्या नाही, ज्या 2022ला व्हायला पाहिजे होत्या. त्यामुळं यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. नाराजी टाळण्याच्या करता राज्यात सत्तेवर असलेले आम्ही तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर त्या बाबतीमध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही. इथं आमची कुणाबरोबर युती झाली नाही. मग आम्ही तुतारी बरोबर, तसंच भीम आर्मी पार्टी बरोबर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर, भीम आर्मी पार्टी बरोबर आणि RPI बरोबर आणि इतर सहकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी युती केलेली आहे. त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. राज्यामध्ये आम्ही सत्तेसोबत असलेल्या पक्षाच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात ह्या स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याची वेळ आलेली आहे. मला मागे देखील आम्ही 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये सत्तेवर असताना देखील काँग्रेस आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायचो. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मात्र आम्ही एकत्रपणे काम करायचो. तशीच थोडी बहुत परिस्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. पुण्यामध्ये त्याच्यात मला आठवतंय 2017ला आम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये लढलो आणि इथं आमच्या जागा जास्त आल्या. काही वेळेस मला एक वेगळा पॅटर्न, पुणे पॅटर्न पण तुम्ही पाहिला असेल.
तो पण आम्ही 2.5 वर्ष अनुभवलेला होता आणि त्यावेळेस भाजप शिवसेनेच्या बरोबर आमची युती होती. तशी काहीशी परिस्थिती आता पण निर्माण झालेली आहे. आता 32 गावं जोडली गेल्यामुळं आपल्या पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ हे राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी झालेली आहे याच्या क्षेत्रफळानुरूप. आणि आज मी तिला मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्रफळ पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो 437 चौरस किलोमीटर आहे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 527 चौरस किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आणि भविष्यात अचूक अशा प्रकारचा अंदाज केला गेला पाहिजे. तो अंदाज लक्षात घेऊन योग्य प्रकारचं नियोजन केलं गेलं पाहिजे. या केलेल्या नियोजनाची अतिशय कालबद्ध पद्धतीनं अंमलबजावणी केली पाहिजे. या सगळ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या तिन्ही गोष्टी मागील 9 वर्षामध्ये त्याचा अभाव असलेला पदोपदी त्या ठिकाणी जाणवतंय. निधीची कमतरता नसताना मी बघितलं इथं पुरेशा ठेवी आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये असताना निव्वळ दूरदृष्टीच्या अभावामुळं आणि प्रशासनावर नियंत्रणाच्या अभावामुळं मोठमोठ्या घोषणा होऊन देखील सर्वसामान्य पुणेकर नागरिकांची समस्या कमी होण्याच्या ऐवजी त्या वाढलेल्या आहेत. 9 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या रकमा जर पत्रकार मित्रांनो पाहिल्या तर 73,000 कोटी रुपये खर्च झाल्याचं दिसून येतं. परंतु झालेला खर्च पाहता नागरिकांना सोयी सुविधा ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या महानगरपालिकेच्या वतीनं त्याच्यात महानगरपालिका काही यशस्वी झाल्याचं दिसून येत नाहीये. हे चित्र फार वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. वाहतुकीच्या समस्येमध्ये केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे हा एक प्रमाणित सर्वे समजला जातो सध्या. आणि त्या टॉम ट्रॅफिक सर्वे मध्ये जगातील 501 शहरांचा अभ्यास केलेला आहे. 2024च्या सर्वे मध्ये सर्वात 501 जगातली जी शहर आहे त्याच्यात खराब ट्रॅफिकची अवस्था असणारे जर लक्षामध्ये घ्यायचं म्हटलं तर ट्रॅफिकची चांगली अवस्था नव्हे तर ट्रॅफिकची अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरामध्ये पुण्याचा क्रमांक 4था लागतोय. म्हणजे 10 किलोमीटर प्रवास करण्याकरता जगात सर्वात जास्त वेळ लागणारी जी शहर आहेत त्यामध्ये जगात पहिलं, दुसरं, तिसरं इतर शहर आहेत. परंतु 4थाच क्रमांक आपल्या पुण्याने पटकावलेला आहे. पुण्याचा वेग 10 किलोमीटरला 33 मिनिटं 22 सेकंद. जगाने दखल घ्यावी एवढी पुण्याची गती ही कमी झालेली आहे. त्याला काही कारण आहे. ट्रॅफिक जाम होत असलेले रस्ते आणि चौक, कात्रज ते कोंढवा, त्याचबरोबर हडपसर सोलापूर रोड, त्याचबरोबर नगर रोड वाघोली या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जाम होतं. आपला आरटीओ मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन इथं एवढं जाम असतं पीक आवरला की अगदी फुटपाथवरून 2 व्हीलरची वाहनं आपले पुणेकर घेऊन जातात. नवले ब्रिजचं तर काही बोलायलाच नको. मी मध्ये देखील एका भाषणामध्ये बोललेलो होतो. पीएमसीचे सर्व्हिस रस्ते सगळीकडे कामं अर्धवट आहेत. सिंहगड रोड फ्लायओव्हर हे चुकीचं डिझाईन झालंय. आता मेट्रोमुळे परत तोडफोड त्याच्यामध्ये करावी लागणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.